नमस्कार कोकण मंडळी, मी ऋषिकेश नवाले, तुमचं मी कोकणी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आम्ही गुरजेवा खाण्यासाठी आलो आहेत आरोलीमध्ये. पण ते गेलं विसू अभि समय आमचा मी डेलीचा अड्डा आहे रात्रीचा. ते रात्री पालखी वगैरे नसून रात्री आम्ही दररोज इथे अड्ड्यावरती येतो. तर भुर्जीची वाट बघते, इथे दररोज गर्दी असते, आजही आहे. आतमध्ये साईडला बसायला जागा आहे. तर थंडी कमी असल्यामुळे काय वाटत नाही, पण इतर वेळी तर थंडी खूप असते. आमचं आमलेट, आमची भुर्जी पावता व्हिडिओ पाव गरम करायला करा लवकर, पाव गरम करा. भुर्जी रेडी. आता मी या रोडला कोणी सध्या तर नाही आहे. आम्ही आरोली रोडवरती आहोत, आरोली नाक्यातच. कोकणामध्ये आले की आमचा हा अड्डा फिक्स असतो की रात्रीच्या टायमाला आम्ही इकडे नाईट मारायचं असेल तर आरोलीमध्ये येऊन आम्ही भुर्जीवासाठी खायला येतो. इथे ही मेहरची मेहनत असते, कारण कंटिन्यू रात्रीच्या नाईटला पूर्ण सकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत त्याची भुर्जी पाव चालूच असतो. खूप मजा असते. आजचा क्राऊड कमी आहे, पण हे आमचे धडाचे कार्यकर्ते, सरपंच इकडे बघ. मजा असते कोकणामध्ये. जेव्हा आम्ही होळीला आणि गणपतीला जेव्हा येतो तो आमचा हा अड्डा फिक्स असतो. किंवा रात्रीच्या टायमाला आम्ही जर फ्री झालो की लगेच आम्ही इकडे भुर्जीवा खाण्यासाठी येतो. तसंच आजही आम्ही आलो आहोत भुर्जीवा खाण्यासाठी. खूप गर्दी असते इथे रात्रीच्या टायमाला भुर्जीवा बनवण्यासाठी. बघा भुर्जी रेडी होते. सगळ्यांचे कमेंट खूप असतात. आता ऑलमोस्ट तर काही जणांच्या पालख्या वगैरे येऊन गेले तर गर्दी कमी दिसते, पण जेव्हा होळी स्टार्ट होते त्यावेळी त्यांची खूप गर्दी असते. तिथे पाहायला मिळतं. आपल्याला आरोली नाक्यातच आहे, हायवे साईडलाच आहे. लवकर रात्रीच्या टायमाला चालू असणार भुर्जीवा, पण खूप टेस्टी आहे. तुम्ही पण या आणि भेट द्या. मी